आजच्या व्हिडिओमध्ये केस गळती कमी करण्यासाठी आणि आपले केस झपाट्याने वाढण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे। आपण बघतच असतो मार्केटमध्ये खूप सारे शॅम्पूज अवेलेबल असतात, खूप सारे तेल अवेलेबल असतात जे क्लेम करतात की हा शॅम्पू तुम्ही लावा किंवा हे तेल तुम्ही लावा मग तुमची केस गळती कमी होईल किंवा तुमच्या केसातील डॅन्ड्रफ पूर्णपणे निघून जाईल। पण असं अजिबात नसतं, आपल्याला म्हणावा तितका रिझल्ट त्याचा मिळत नाही। गळती बऱ्याच कारणांनी होत असते, जसे की आपल्या शरीरामध्ये हार्मोन्समध्ये अचानक चेंजेस झाले किंवा आपल्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल, प्रोटीन बायोटिनची कमतरता असेल, त्याचबरोबर आपल्याला पीसीओएस असेल, पीसीओडी असेल, थायरॉइड असेल, अशा प्रकारचा जर त्रास आपल्याला असेल, त्याचबरोबर जर केसामध्ये कोंडा झालेला असेल, आपण झोप नीट घेत नसेल, अपुऱ्या झोपेमुळे किंवा स्ट्रेस असेल किंवा डिप्रेशन असेल, ही सगळी कारणं केस गळतीची असतात। मग या कोणत्याही कारणामुळे आपल्याला केस गळती होऊ शकते। तर आपल्या शरीरामध्ये नेमकी कशाची कमतरता आहे हे आधी आपण जाणून घेतलं पाहिजे आणि मगच आपण घरगुती उपायांकडे वळालं पाहिजे। म्हणूनच 100% नॅचरल आणि इफेक्टिव्ह असे घरगुती उपाय कोणते आहेत हे बघू। टिप नंबर 1, दही। खूप वर्षापासून भारतामध्ये दह्याचा वापर केला जात आहे। आता दह्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात मिनरल्स असतात, कॅल्शियम असतात, विटॅमिन्स असतात आणि त्यामुळेच आपल्याला डॉक्टर दही खाण्याचा सल्ला देतात। एक आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या केसांसाठी सुद्धा दही एक वरदान आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण दह्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात प्रोटीन असतं आणि प्रोटीन आपल्या केसांसाठी खूप जास्त गरजेचं असतं। त्यामुळे तुमचे केस फ्रीज झालेले असतील, रफ झालेले असतील, एकदम डिहायड्रेट झालेले असतील किंवा तुमच्या केसामध्ये जर कोंडा झालेला असेल तर तुम्ही तुमच्या केसांवरती दही नक्की यूज करा। दह्यामुळे तुमच्या केसातील कोंडा कमी होण्यासाठी मदत होते, तुमचे केस सिल्की स्मूथ आणि शायनी बनतात, तुमच्या केसातील फ्रीजनेस कमी होण्यासाठी दही खूप जास्त मदत करतं। केसांसाठी दह्याचा पॅक कसा बनवायचा हे आपण बघूया। यासाठी आपल्याला 2 कप दही लागणार आहे। त्यामध्ये 4 चमचे एवढं मध आपल्याला टाकायचं आहे, 2 अंडी त्यामध्ये फोडून टाकायचे आहेत। लक्षात ठेवा, यामध्ये आपल्याला अंड्याचा फक्त पांढरा भाग घ्यायचा आहे। हे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर रूट पासून टिप पर्यंत छान केसांवरती अप्लाय करून घ्यायचं आहे। त्याच कमेंट येतात की ताई केसांवरती अंड लावायला मला अजिबात आवडत नाही, मग आम्ही काय करायचं? तर तुम्ही फक्त साधं सिंपल दही घेऊन जरी केसांवरती अप्लाय केलं तरी त्याचे खूप सारे बेनिफिट्स तुमच्या केसांना मिळतात। हा पॅक आठवड्यातून तुम्ही कमीत कमी एकदा तरी केसांवरती अप्लाय केलाच पाहिजे। तुमचे केस सिल्की स्मूथ आणि शायनी होण्यासाठी मदत होणार आहे। एकदा तुम्ही हा हेअर पॅक केसांवरती अप्लाय करून बघा, तुमचे केस खूप जास्त स्मूथ झालेले, सिल्की झालेले आणि मॅनेजेबल झालेले तुम्हाला जाणवतील। एका वापरामध्ये तुम्हाला फरक नक्कीच जाणून येईल। नंबर 2, हेअर ऑइलिंग। केसांसाठी हेअर ऑइलिंग खूप जास्त महत्त्वाचं आहे। तुम्हाला जर तुमचे केस सिल्की व्हावेत आणि लांब व्हावेत असं जर वाटत असेल तर केसांना हेअर ऑइलिंग करणं तितकंच गरजेचं आहे। केस तेलकट होतात किंवा तेलाचा वास येतो म्हणून बरेच जण केसांवरती तेल अप्लाय करायचा कंटाळा करतात, पण असं अजिबात करू नका। ही चूक मी सुद्धा केलेली आहे। केसांवरती तेल अप्लाय न केल्यामुळे अशी माझ्या केसांची अवस्था झाली होती। तेल अप्लाय न केल्यामुळे अजिबात माझ्या केसांवरती चमक राहिली नव्हती, पूर्ण निस्तेज माझे केस झालेले। तेव्हापासून मी नियमित केसांवरती तेल अप्लाय करते, तेव्हापासून माझे केस सिल्की स्मूथ आणि शायनी सुद्धा झालेले आहेत आणि माझे केस वाढायला सुद्धा लागलेले आहेत। फक्त रेग्युलर ऑइलिंग करा, तुमच्या केसांमध्ये तुम्हाला नक्कीच चेंजेस दिसून येतील। तुमचे रफ केस, फ्रीजी केस एकदम सिल्की झालेले किंवा केसांवरती एक सुंदर चमक आलेली तुम्हाला नक्कीच जाणवेल। त्यामुळे जर तुमचे केस सिल्की स्मूथ शायनी व्हावेत असं जर तुम्हाला वाटत असेल, रेग्युलर तुम्ही केसांना हेअर ऑइलिंग केलंच पाहिजे। आता हेअर ऑइलिंगसाठी आपण कोणतं तेल वापरू शकतो? तर सगळ्यात बेस्ट असं कोकोनट ऑइल तुम्ही केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता, बदाम ऑइल लावू शकता किंवा ऑलिव्ह ऑइल सुद्धा तुम्ही केसांवरती नक्कीच लावू शकता। किंवा तुम्ही जर कोकोनट ऑइलमध्ये विटॅमिन ईची कॅप्सूल मिक्स करून जरी केसांवरती मसाज केला तरी सुद्धा त्याचे खूप सारे बेनिफिट्स केसांना मिळतात। तुमच्या केसांमधलं इचीनेस कमी होण्यासाठी विटॅमिन ई कॅप्सूलमुळे खूप जास्त मदत होते। केसांवरती तेल अप्लाय करताना नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जे तेल घेताय ते तेल कोमट करूनच घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, ते कोमट तेल तुमच्या केसांच्या खोल मुळापर्यंत जाण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे तुमचे केस त्यामुळे वाढण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होते। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आता हे तेल नेमकं किती वेळ केसांवरती ठेवायचं? काही जण म्हणतात की 1 तासभर तेल केसांवरती ठेवलं पाहिजे, काही जण म्हणतात आदल्या रात्री केसांना तेल अप्लाय केलं पाहिजे। तर केसांवरती नेमकं तेल किती वेळ ठेवावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो। तुमच्या केसांचा स्काल्प हा खूप जास्त ड्राय झालेला असेल, तुमच्या केसांमध्ये खूप जास्त इचिंग होत असेल, तुमचे केस खूप जास्त रफ झालेले असतील तर तुम्ही केस धुण्याच्या 1 दिवस आधी केसांना ऑइलिंग करणं खूप गरजेचं आहे, कारण तुमच्या केसांना, तुमच्या केसांच्या स्काल्पला जास्त नरिशिंगची गरज असते, जास्त हायड्रेटिंगची गरज असते। त्यामुळे 1 दिवस आधी तुमच्या केसांना छान तुम्ही हेअर ऑइलिंग करा। पण ज्यांना केसांचा अशा प्रकारचा कुठलाच प्रॉब्लेम नसेल तर त्यांनी केस धुण्याच्या 1 तास आधी केसांना हेअर ऑइलिंग केलं तरी चालू शकतं। जेव्हा तुम्ही केसांना हेअर ऑइलिंग करता तेव्हा छान सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करून तुम्ही केसांना हेअर ऑइलिंग करायचं आहे। त्यामुळे आपल्या जो स्काल्प आहे त्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं आणि त्यामुळे आपले केस वाढण्यासाठी सुद्धा मदत होते आणि आपली केस गळती नक्कीच कमी होण्यासाठी मदत होते। त्यामुळे हेअर ऑइलिंगच्या बाबतीत ही टिप तुम्ही नेहमी लक्षात ठेवा। टिप नंबर 3, हेअर टॉनिक। आता तुम्ही म्हणाल हे हेअर टॉनिक म्हणजे काय, कुठं मिळतं हे हेअर टॉनिक?
तर हे हेअर टॉनिक आपण घरच्या घरी अगदी आरामात बनवू शकतो। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे मेथी दाणे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मेथी दाण्यांमध्ये प्रोटीन आणि आयर्न खूप जास्त प्रमाणात असतं आणि ते आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे। फ्रिजी हेअर, रफ हेअर, डल हेअर किंवा कोंड्याची समस्या या मेथी दाण्यांमुळे कमी होण्यासाठी खूप जास्त मदत होते। मेथी दाण्यापासून हेअर टॉनिक कसं बनवायचं तर खूप सिंपल आहे। रात्रभर 2 ते 3 चमचे मेथी दाणे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी हे भिजवलेलं जे मेथी दाण्याचं पाणी आहे ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे। तुम्ही केस धुता त्याच्या 1 तास आधी केसांवरती छान रूट पासून टिप पर्यंत स्प्रे बॉटलच्या सहाय्याने संपूर्ण केसांवरती हे पाणी स्प्रे करून घ्यायचं आहे आणि अर्धा तास जरी तुम्ही केसांवरती ठेवला आणि नंतर शॅम्पूने केस जरी धुतले तरी त्याचा खूप जास्त चांगला रिझल्ट तुमच्या केसांवरती दिसून येईल। तुमचा हेअरफॉल 100% कमी येणार आहे। तुम्ही फक्त हे यूज करून माझ्या व्हिडिओमधली कुठलीही रेमेडी असेल ती स्वतः मी ट्राय करते, त्याचा जर चांगला रिझल्ट मला मिळाला तरच मी तुमच्यासोबत ती शेअर करत असते। त्यामुळे तुम्ही 100% विश्वास ठेवून या रेमेडीज नक्कीच ट्राय करू शकता। टिप नंबर 4, आवळा हेअर मास्क। आपली जीवनशैली असेल, हवामान असेल, प्रदूषण असेल, या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीराबरोबर आपल्या केसांवरती सुद्धा होत असतो आणि त्यामुळे आपली केस गळती बंद होण्याचं नाव अजिबात घेत नाही। अशा वेळी वर्षानुवर्ष चालत आलेला घरगुती उपाय म्हणजे आवळा। कारण आवळा आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या केसांसाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे। खूप जास्त बेनिफिट्स आपल्याला आवळ्यापासून मिळतात। आता हा आवळा केसांवरती नक्की कसा अप्लाय करायचा तर त्यासाठी तुम्हाला 4 ते 5 आवळे घ्यायचे आहेत, ओले आवळे घ्यायचे आहेत आणि हे मिक्सरमधून बारीक करून त्याचा ज्यूस जो असतो तो घेऊन कॉटनच्या सहाय्याने संपूर्ण स्काल्पवरती अप्लाय करायचा आहे आणि 1 तासभर ठेवून नंतर शॅम्पूने तुम्ही केस धुवू शकता। दुसरा पॅक म्हणजे तुम्ही साधी सिंपल आवळ्याची पावडर घेऊ शकता। ही पावडर तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल, ऑनलाईन सुद्धा तुम्हाला इझिली पावडर मिळून जाईल। ही पावडर तुम्हाला 2 चमचे घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 1 कपभर एवढं दही टाकायचं आहे। हे छान मिक्स करून हा पॅक तुम्हाला रूट पासून टिप पर्यंत केसांवरती छान अप्लाय करून घ्यायचा आहे आणि हा पॅक तुम्ही 1 तासभर केसांवरती ठेवू शकता। पुणे छान केस तुम्ही वॉश करू शकता। एका वापरामध्ये तुम्हाला तुमच्या केसांमध्ये चेंजेस नक्कीच दिसून येतील आणि तुमची केस गळती एका वापरामध्ये कमी झालेले सुद्धा तुम्हाला जाणवेल। नंबर 5, कढीपत्ता। कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए, के आणि आयोडीनचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे कढीपत्ता आपल्या केसांसाठी खूप जास्त उपयोगी आहे। आपण जेवणामध्ये कढीपत्ता जेव्हा यूज करतो तेव्हा तो कढीपत्ता बाजूला काढण्याऐवजी त्याचं सेवन आपण केलं पाहिजे। त्याचबरोबर आपण कढीपत्त्याची चटणी सुद्धा बनवून ठेवू शकतो। कढीपत्त्याच्या चटणीमुळे किंवा कढीपत्ता सेवन केल्यामुळे सुद्धा तुमची केस गळती कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे। त्याशिवाय तुम्ही कढीपत्त्याची पावडर सुद्धा बनवून ठेवू शकता। आता ही कढीपत्त्याची पावडर कशी बनवायची तर त्यासाठी तुम्हाला सिंपल करायचं आहे। कढीपत्ता उन्हामध्ये वाळत ठेवायचा आहे आणि कढीपत्ता वाळल्यानंतर त्याची छान अशी बारीक पूड मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे आणि ही जी पावडर आहे, ही जी पूड आहे ती तुम्ही वेगवेगळ्या हेअर पॅकमध्ये नक्कीच यूज करू शकता। आता या कढीपत्त्याचा हेअर पॅक कसा बनवायचा हे बघूया। त्यासाठी तुम्हाला 2 चमचे कढीपत्त्याची पावडर लागणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही 1 कप एवढं दही टाकायचं आहे, छान मिक्स करायचं आहे। हे केसांवरती रूट पासून टिप पर्यंत छान अप्लाय करून घ्यायचं आहे आणि 1 तासानंतर तुमचे केस शॅम्पूने वॉश करून घ्यायचे आहेत। याने सुद्धा तुमची केस गळती कमी होण्यासाठी आणि तुमचे केस झपाट्याने वाढण्यासाठी नक्कीच। टिप नंबर 6, ॲलोवेरा। तुमच्या घरामध्ये ॲलोवेराचं एकतरी प्लांट हे असायलाच पाहिजे, कारण आपल्या स्किनसाठी, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या केसांसाठी ॲलोवेराचे खूप सारे फायदे आहेत आणि म्हणूनच ॲलोवेरा एक औषधी वनस्पती म्हणून वापरली जाते। म्हणूनच कुठल्याही शॅम्पूमध्ये, कुठल्याही तेलामध्ये किंवा औषधी वनस्पती म्हणून ॲलोवेराचा वापर केला जातो। या ॲलोवेराचा मास्क कसा बनवायचा हे बघूया। त्यासाठी तुम्हाला ॲलोवेराचं जेल लागणार आहे। तुम्ही घरामध्ये जे ॲलोवेराचं प्लांट असतं त्यामधलं जेल काढून घ्यायचं आहे। तुमच्या केसांची जेवढी लेंथ आहे त्या प्रमाणात तुम्ही ॲलोवेराचं जेल घेऊ शकता आणि हे जेल मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि रूटपासून टिपपर्यंत छान केसांवरती अप्लाय करून ठेवायचं आहे आणि 1 तासानंतर छान शॅम्पूने केस वॉश करायचे आहेत। हा जर उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा जरी केला तरी तुमचे केस हे सिल्की होणार आहेत, तुमच्या केसांवरती छान चमक येणार आहे, तुमच्या केसांमधला डॅन्ड्रफ कमी होणार आहे आणि तुमचे केस झपाट्याने वाढण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत। घरगुती उपायांशिवाय मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे, ज्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही जे घरगुती उपाय करतात त्याचे डबल बेनिफिट मिळण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे। टिप नंबर 1, हेअर टायलिंग टूल्स। हेअर टायलिंग टूल्स जसं की हेअर ड्रायर असेल, ब्लो ड्रायर असेल, हेअर स्ट्रेटनर असेल, हेअर स्टायलिंग टूल्सचा वापर कमीत कमी करा किंवा अवॉइड केला तरी सुद्धा चालेल। कारण काय होतं, या हेअर टायलिंग टूल्समुळे आपल्या केसांचा जो चांगला लेअर असतो, जो शायनी लेअर असतो, तो पूर्णपणे हे हेअर टायलिंग टूल्स असतील ते काढून टाकतात आणि त्यामुळे आपले केस निस्तेज दिसायला लागतात, डल दिसायला लागतात आणि एकदम फ्रिझी होऊन जातात। त्या लग्नासाठी, फंक्शनसाठी जर हेअरस्टाईल करायची असेल तर त्यासाठी हेअर टायलिंग टूल्सचा वापर करण्याआधी हेअर प्रोटेक्टिंग स्प्रे नक्की यूज करा। कारण हेअर प्रोटेक्टिंग स्प्रेमुळे काय होतं, स्टायलिंग टूल्सचा तुमच्या केसांवरती होणारा परिणाम कमी होतो आणि तुमचे केस कमी डॅमेज होतात। त्यामुळे कुठल्याही हेअरस्टायलिंग टूल्सचा वापर करण्याआधी केसांवरती हेअर प्रोटेक्टिंग स्प्रेचा वापर नक्कीच करा।
टिप नंबर 2, तुम्ही कधीही उन्हामध्ये जाल तेव्हा उन्हामध्ये जाताना तुमच्या केसांवरती स्कार्फ गुंडाळायला अजिबात विसरू नका. स्कार्फ गुंडाळल्यामुळे सूर्यापासून तुमच्या केसांना होणारं नुकसान हे कमी प्रमाणात होतं, कारण आपण आपल्या फेसवरती आपल्या बॉडीवरती सनस्क्रीन अप्लाय करू शकतो, पण केसांना उन्हामुळे डॅमेज होऊ शकतं. त्यामुळे उन्हामध्ये जाताना केसांना स्कार्फ गुंडाळायला अजिबात विसरू नका. टिप नंबर 3, भरपूर पाणी प्या. पाणी पिल्यामुळे आपले शरीर आतून हायड्रेटेड राहतं, आपल्या शरीरामध्ये रक्तसंचार सुरळीत होतो, त्यामुळे आपल्या केसांची मुळंसुद्धा घट्ट होतात, आपल्या स्किनवरचे पोर्ससुद्धा क्लीन राहण्यासाठी मदत होते, आपलं पोटसुद्धा साफ राहतं आणि आपसुकच त्यामुळे आपली केस गळतीसुद्धा बंद होण्यासाठी मदत होते आणि आपल्या केसांवरती एक छान शाईन येते आणि आपले केस हेल्दी दिसायला लागतात. त्यामुळे जर तुम्हाला हेल्दी केस हवे असतील, केस गळती कमी करायची असेल तर भरपूर पाणी पिलंच पाहिजे. त्यातून तुम्ही 7 ते 8 ग्लास पाणी पिलंच पाहिजे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. आजपुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून नवीन विषयासह. तोपर्यंत थँक्यू.